राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 114,98,18,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय शाळांच्या संदर्भात नेमकी कोणती माहिती देणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. प्रस्तुत शासन निर्णय शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2013 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना खालील अटींच्या अधीन राहून रुपये 114,98,18,000 फक्त इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 100% वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक 1 एप्रिल 2008 रोजी देय असलेल्या 5व्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने 5% वेतनेतर अनुदान देय होईल. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक 30 मार्च 2013 पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावे. तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयानुसार खाजगी, अंशतः, पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरित करण्यात यावे. सदर वेतनेतर अनुदान आयुक्त शिक्षण, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत असून वेतनेतर अनुदानाचे वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीनतेने करावे. तसेच आयुक्त शिक्षण, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शाळांना वाटप केलेल्या वेतनेतर अनुदानाची सविस्तर माहिती शासनास सादर करण्यात यावी. प्रस्तावित निधी वितरित करताना विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. सदर निधी दिनांक 31/3/2026 पूर्वी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच सदर निधी खर्च करताना वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 12/3/2026 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील. वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक 3/2/2026 नुसार कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्रमांक E2/2202 सर्वसाधारण शिक्षण 02, माध्यमिक शिक्षण 110, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक 0001, सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान 22/02/0442 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षाखाली आर्थिक वर्ष 2025-2026 करिता मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 189/5 दिनांक 18/3/2026 अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता. 27 मार्च 2026 हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद.